आज या वसई विरारमध्ये ज्या हितेंद्र ठाकूर यांनी 35 वर्ष त्या विरार शहराची वाट लावलेली आहे, विरार शहराचा त्यांनी विकासाचा प्रकाश केलेला आहे आणि त्याचा आम्हाला बदला घ्यायचा आहे. विरार शहरात चंबळचे डाकू जसा डाका टाकतात तसा या फळ्या भाजपवाल्यांनी डाका टाकला. तर या भाजप आणि हितेंद्र ठाकूर यांच्या आम्हाला धडा शिकवण्यासाठी आज शिवसेनेने मोठ्या जिद्दीने आम्ही उतरलेलो आहोत. त्यांनी कामं केली नाही, त्यांनी पक्षात घेतले, ते कामं करणार आहेत का? त्यांच्याकडे आधी 25 वर्ष होती, का त्यांनी कामं केली नाही? भाजपमधून असं काय होणार आहे की त्यांना कामाची भरायला लागणार आहे? त्यांनी कामं काय केली? आता ज्यांनी घेतल्यात हे सगळे शिटिंग मध्ये आलेले बहुजन आघाडीमध्ये. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे. इतके दिवस चर्चा असलेली शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काही लोक म्हणतात की शिवसेना संपलेली आहे, परंतु आपण जर पाहिलं तर इतक्या प्रचंड प्रमाणात आज शिवसैनिक उत्साहाने उल्हासाने बाहेर पडलेले आहेत. आपल्यासोबत यावेळेला शिवसेनेचे फायर ब्रँड नेते दिलीप पिंपळे आहेत. इतके दिवस दिलीप पिंपळे कुठे होते हा शिवसैनिकांना प्रश्न होता, परंतु दिलीप पिंपळे यांची एंट्री देखील जोरात झालेली आहे. दिलीपजी, काय सांगाल? वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीची सुरुवात झालेली आहे, कसा उत्साह आहे शिवसैनिकांमध्ये? शिवसैनिकाचा उत्साह प्रचंड आहे आणि शिवसैनिक जेव्हा परिस्थिती बिकट असते तेव्हा शिवसैनिक प्रचंड तिखट असतो आणि आज आम्ही दाखवून दिलेला आहे. आज या वसई विरारमध्ये ज्या हितेंद्र ठाकूर यांनी 35 वर्ष त्या विरार शहराची वाट लावलेली आहे, विरार शहराचा त्यांनी विकासाचा प्रकाश केलेला आहे आणि त्याचा आम्हाला बदला घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे या भाजप याला भस्म्या रोग झालेला आहे, किती खालं पोट त्याचा फुटायला आला तरी त्याची खाण्याची भूक मिटत नाही. असल्या भाजपला गेले 3 वर्ष त्यांनी विरार शहरात चंबळचे डाकू जसा डाका टाकतात तसा या फळ्या भाजपवाल्यांनी डाका टाकला. तर या भाजप आणि हितेंद्र ठाकूर यांच्या आम्हाला धडा शिकवण्यासाठी आज शिवसेनेने मोठ्या जिद्दीने आम्ही उतरलेलो आहोत आणि या दोघांना काढून आम्ही आमचा भगवा फडकवणार म्हणजे फडकवणार. कोणत्या मुद्द्यांवरती निवडणूक लढायला चाललात? गेल्या अनेक वर्षांपासून ठाकूरांचं साम्राज्य या विभागामध्ये आहे. आम्ही आहे ना गोरगरिबांचं सरकारचं साम्राज्य आम्ही इकडे तयार करणार आहोत. ज्या मूलभूत गरजा इकडे सरकारला द्यायला पाहिजे होत्या त्याच्यासाठी ते सबसेल फेल झालेले आहेत. कोरोनामध्ये आमचे उद्धव साहेबांनी जे काम केलेलं आहे ते उत्कृष्ट काम केलेलं आहे. त्यानंतर ज्या आम्ही कामं केलेली आहेत, जे महानगरपालिकेची, उदाहरणार्थ भूमिगत गटार लाईन सांगा, सुशोभीकरण सांगा, त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये कुठे पाणी भरलं असेल तर आम्ही जेसीबी घेऊन आम्ही कामं केलेली आहेत. तर ज्या रस्ते, पाणी, वीज, ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टीसाठी आम्ही या रस्त्यावरती उतरलेलो आहे आणि आमच्या शिवसेनेचा एक मंत्र आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. या गोष्टीने आम्ही पुढे निघालेलो आहे आणि जनता आम्हाला साथ देईल, विरारची जनता साथ देईल हे आम्हाला आशा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, भाजपमधनं तुम्ही बाहेर पडलात, भाजपने तुम्हाला तिकीट देण्याचं प्रॉमिस केलं होतं. नाही, भाजपने मला तिकीट देण्याचं प्रॉमिस केलंच नव्हतं. पहिली गोष्ट तर मला भाजपची रणनीती नाही आवडली. त्यांनी नौख्या नाही घेतले. ज्यांनी कामं केली नाही त्यांनी पक्षात घेतले, ते कामं करणार आहेत का? त्यांच्याकडे आधी 25 वर्ष होती, का त्यांनी कामं केली नाही? भाजपमधून असं काय होणार आहे की त्यांना कामाची भरायला लागणार आहे? त्यांनी कामं काय केली? आता ज्यांनी घेतल्यात हे सगळे शिटिंग मध्ये आलेले बहुजन आघाडीमध्ये, त्यांनी इकडे असताना कुठलीच कामं केली नाहीत. मग भाजपने कुठली कामं करणार आहेत? मला या दोघांचं ना शिट्टी नको नो भाजप नको. इथे परिवर्तन केलं जनतेने तर शिवसेना ही पूर्णपणे जनतेचे उतरेल जनतेसाठी. आपण जर पाहिलं तर शिवसैनिकांमध्ये आपल्याला जल्लोष पाहायला मिळतं. पाठीमागे आपण जर बघाल तर संपूर्ण भगवमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. अवघ्या 4 दिवसामध्ये शिवसेनेने 90 उमेदवार या वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये उभे केलेले आहेत. असं असताना 15 तारखेला निवडणूक आहे आणि 16 तारखेला निकाल आहे. निकालावरतीच आपल्याला कळेल की वसई विरार शहराची बाजी नेमकी कोण मारणार. परंतु बहुजन विकास आघाडीच्या साम्राज्याला सुरुंग लावण्यासाठी आता शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष देखील आता मैदानात उतरलेला आपल्याला दिसून येतो. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.